क्षण नवीन प्रभाग रचनेनुसार सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब मुख्यमंत्र्यांकडून निकालाचं स्वागत। तीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडता? युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। ठाकरे बंधूंच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं सूचक विधान। कोण सोबत येत आहे कोण सोबत येत नाही या संदर्भात मला काही म्हणायचं नाही। महायुतीच मुंबई महानगरपालिकेत निवडून येईल। मुंबईत कोणीही एकत्र आलं तरी महायुतीचाच विजय होणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर मुख्यमंत्र्यांचा टोला। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचला। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदीचा द्वेष नको। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना थेट सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा एकदा गरळ ओकली। मुंबईमध्ये केवळ 30% लोक मराठी बोलतात। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड। मुंबईत मराठी अमराठी वाद नाही। निशिकांत दुबेंनी कोणतीही वक्तव्य करून वादात पडू नये। मुख्यमंत्री फडणवीसांचा दुबेंना सल्ला। काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहीत झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे। भाजप आमदार परिणय फुकेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक। फुकेंनी माफी मागावी शिवसेनेची मागणी, तर फुकेंचा बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं स्पष्टीकरण। एखाद्या बंगल्यावर कोणी राहत असेल तर त्यांना कसं काढणार? मुख्यमंत्री आणि इतर मंडळी बंगल्यासंदर्भात निर्णय घेतील। धनंजय मुंडेंनी सातपुडा बंगला अद्याप न सोडल्याच्या मुद्द्यावरून छगन भुजबळांचं विधान। संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा। स्थानिकांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची। मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण। आंतरजातीय प्रेम विवाहातून घडला प्रकार। मुलीच्या आई भावासह 15 जणांवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल। आणि ओव्हल कसोटीमध्ये भारताचा इंग्लंडवर 6 धावांनी थरारक विजय। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-2 अशी साधली बरोबरी। भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा।